बारामती विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली आहे। आज रविवारी दुपारच्या सुमारास बारामती विमानतळ परिसरात एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे। मात्र विमान नेमकं कशामुळे कोसळलं याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आलाय। विशेष म्हणजे गेल्या 8 महिन्यात बारामती परिसरात विमान अपघाताची ही तिसरी घटना आहे। याआधी जानेवारी महिन्यात VSR व्हेंचर्सचं लियर जेट विमान कोसळलं होतं। या दुर्घटनेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर मे महिन्यात बारामतीच्या गोजुबावी परिसरात शिकाऊ विमानाचा अपघात झाला होता। इमर्जन्सी लँडिंग करताना विमान शेतात कोसळलं होतं। त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। आता पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्यानं बारामती विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या दुर्घटनेमागचं नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे।